तर आजची ट्रिप होती तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशला. तर अशा प्रकारे आता आमचं विमानाचा प्रवास चालू झाला आणि असं टेक ऑफ करताना खरंच बघायला खूपच सुंदर वाटतं. तर हा आहे व्ह्यू टेक ऑफचा. त्यानंतर मग आम्ही चेन्नईच्या एअरपोर्टवर उतरलो आणि वातावरण तिथे थोडं पावसाचंच होतं. ते पुढे तुम्हाला दाखवतो याच व्हिडिओमध्ये. तर हा बघू शकता वरून व्ह्यू कसा दिसतोय, छानच. हा पुण्याचा व्ह्यू आहे. ते पावसाचं वातावरण होतं चेन्नईमध्ये म्हणजे आंध्रामध्ये, म्हणजे चेन्नईतून आंध्राला जावं लागतं. तर तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशमध्ये आहे. हा असा रूम होता. रूममध्ये टी व्ही वगैरे सर्वसाधारण 3,000पर्यंत याचं पर डे रेंट असतं. बघू शकता. मग तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो तर हिरवीगार शेती बाजूबाजूला बघायला मिळते. अशा प्रकारची बरीच जुनी मंदिरे ते आपल्याला मार्गामध्ये जाताना बघायला मिळतात. हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणतं मंदिर आहे. त्यानंतर तिरुपती बस स्टँडपासून तिरुमला अशा बस चालू असतात. तर हा समोर दिसतोय तो तिरुमला डोंगर, म्हणजे त्या डोंगरावर हे चेक पॉईंट आहे आणि हा पुन्हा तिरुमलाला पुढचा प्रवास चालू वर मंदिराकडे. अशा प्रकारचे व्ह्यूवरून दिसत असतो. बस असतात. तिरुपती बस स्टँडपासून 90 रुपये तिरुमलाला जायला तिकीट असते. हा असा वर अतिशय डोंगरावर आहे ते मंदिर. हे असे चेक पॉईंट वगैरे. आता वर आहे तर पोचलेलो आहे आपण तिरुमला बसवर, तिरुमला डोंगरावर त्या मंदिराच्या जवळपास. तर इथे आजूबाजूला गार्डन पण आहेत पाहण्यासारखे. बघू शकता इथे रथ एक दिसत होता. या अशा प्रकारचा एक मस्त हे आहे मंदिर. मंदिरावर आम्ही गेलो त्यावेळी एक पालखी चालली होती. तर त्या पालखीचा हा व्ह्यू बघू शकता. आवाज पण त्या वाद्यांचा अतिशय छान आवाज. तर तुम्ही पण दर्शन घ्या. तर हा आहे मंदिराच्या समोर जिथे कापूर वगैरे नारळ फोडला जातो, तिथून हा व्ह्यू आहे, बघू शकता. आणि हा म्हणजे बॅक साईडला ही पालखी जी आधी पण दाखवलेली मी तुम्हाला. आणि हा असा कुंड आहे समोरच मंदिराचा, एक छान असा कुंड आहे. बरेच भाविक इथे आंघोळ करतात. हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आजूबाजूच्या गावातला ताडा या गावात गेलेलो. तर हा एक मंदिरात गेलेलो जिथे शिवाजी महाराजांनी ज्या मंदिरात पूजा केलेली, हे मंदिर चेन्नईमध्ये आहे, म्हणजे तामिळनाडूमध्ये. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. या मंदिराचं नाव मी तुम्हाला सांगतोच. आणि ही पुन्हा चेन्नईमध्ये पुढे फिरायला गेलो. एक मरीना बीच म्हणून तिथे फेमस आहे. तर हा मरीना बीचच्या समोरचं एक हॉटेल टाईप काहीतरी होतं. सुंदर असा व्ह्यू जाताना तिथून पाहायला मिळतो. तर पुढे मरीना बीचचा एक एंट्री पॉईंट हा आहे. तर कोणी इथे गेलं असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा इथे नक्की विशेष काय बघायला मिळतं. हा एक एंट्री पॉईंट आहे मरीना बीचचा. हे सर्व तामिळनाडू चेन्नईमध्ये येतं. आपण आता रिटर्न पुण्याला निघालेलो आहे, त्यामुळे जाताना हे व्ह्यू सर्व बघितलेले आहेत. हे आहे मरीना चौपाटी.
तर बघा असा व्ह्यू आहे त्या मरीना पॉईंटवर, मरीना चौपाटीवर. मग आपण पोचलो एअरपोर्टवर. हा बघू शकता चेन्नईचा एअरपोर्ट, भरगतचा असा. तर हे काही फोटोज मरीना बीचच्या तिथले एअरपोर्टवरचे. आणि आता आपली वेळ झाली पुन्हा आपल्या महाराष्ट्रात जाण्याची, पुण्यामध्ये. तर हे आपलं होतं एरोप्लेन. तर ही व्हिडिओ बघू शकता. तर चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.